अजून एक पत्र. प्रिय सखी तुझ्यासाठी. प्रिय सखी, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मी तुला काल रात्री टोल नाक्यावर पाहिले. एक गोंडस चिमुरडे बाळ तुझ्या कुशीत होते. दुधाची बाटली तुझ्या हातात होती. बाळ रडत होते तरीही तुला भान नव्हते. तुझे सारे लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे होते. तुझा पैसा कमवण्याचा धंदा वाटला मला. गाडी थांबली की तू पळालीच. बाळाला पुढे करून प्रत्येकाकडे हात पसरवत होतीस. मिळालेल्या त्या नोटा नाणी तू अंधाऱ्या रात्रीतही उजेड शोधत पाहत होतीस. हा कसला हव्यास आणि कशासाठी? तू तुझ्या तांदुळाचे प्यादे बनवलेस. मुलांसाठी आपण कष्ट करायचे असतात की मुलांचा वापर करून पैसे मिळवायचे असतात ग? सखी, काय अवतार होता तुझा तो. पण एक सांगते तुला, तू तो तसा अवतार घेतला होतास. तुझ्यातली दिमागदार स्त्री त्या अवताराच्या अडूनही दिसत होती. खूप प्रश्नांनी त्यावेळी मनात घर केले. सखी, तू भाडोत्री होतीस की खरंच तुझ्या गरिबीला आग लागली? नक्की का असे तुझे वागणे? 2 हात, 2 डोळे, 2 पाय, सगळे तर ठिकठिकाच होते. तुला कष्ट करायला काय होते? माणसाने चटणी भाकरीचा घास खावा, पण असे पुन्हा पुढे लाचार होऊ नये. ते बाळ तुझेच होते का ग, की अजून कोणाचे पळवून आणलेले होते? खूप बाळ मुले पळवून नेले जातात. अशाच पद्धतीने तुम्ही त्यांचा वापर करत असणार. ग, एवढ्या रात्री तुझा दिवस उजाडलेला. किती अवेलना होत होती तुझी. कोण काय काय बोलून तुला हुसकावून लावत होते. कोणी पैसे देत होते तर ते बाळाची केविलवाणा अवस्था पाहून. किती बिकट जीवन जगतेस तू. सोड सगळे हे. तुला जर कोणी हे करायला लावत असेल तर प्रतिकार कर. भाडोत्रीच्या जगातून बाहेर ये आणि स्वतःचे परीक्षण कर. मी ऐकलेले आहे, अशी खूप मोठी टोळी असते. ती लोक तुमच्यासारख्यांना भीक मागायला लावतात. खरे आहे का हे? तू स्वतःहून जरी हे करत असेल तरी थांबव स्वतःला. एक वेगळे जीवन जगण्याचा प्रयत्न कर. तुझीच एक सखी. धन्यवाद.